उद्याचा नागरिक घडवणाऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांना शांतता, कायद्याचं पालन करण्याचे धडे देत असतात। चूक केली तर त्यांना शिक्षा सुद्धा देतात। मात्र शिक्षकांनाच कायदा हातात घेतला तर त्याला सुद्धा कायदा कठोरात कठोर शासन सुनावणारच। छत्तीसगडच्या बिलासपूर सिरगिट्टी परिसरात एका शिक्षिकेनं गुंडगिरी बघायला मिळाली। तिच्या पतीनं साथीदारांच्या मदतीनं सहकारी शिक्षिकेच्या घरासमोर तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। कार, सायकल, रेलिंग आणि दार खिडक्यांची तोडफोड केली आहे। त्यामुळे शिक्षिकेला आणि तिच्या पतीला कायदा काय शासन करतोय हे पाहावं लागेल। तर आज काहीही झालं तरी एटीएम फोडायचंच या ध्येयवाक्यानं भारलेला एक चोरटा बल्लारीत दाखल झाला आणि शहरात एक नाट्यमय दबक्या पावलांचा थरार सुरू झाला। चोरट्यानं सर्व तयारी पक्की केली होती। काळोख, एटीएम आणि कुणाचं लक्ष नसेल अशा आशेचा प्रकाश। पण नियतीला बहुतेक त्याच्या डोक्यावर टॉर्च मारायचा होता। दुसरीकडे पोलिसांनी आपली गस्त मिशन इम्पॉसिबल पद्धतीने सुरू केली होती। एटीएम जवळ पोहोचताच चोरट्यानं मशीनकडे एक कटाक्ष टाकला आणि आपल्या कारकिर्दीचा सुवर्णक्षण समजून चाकूऐवजी साइड कटरनं मशीनला भिडायला गेला। पण त्याचं नशीब इतकं वाईट, तिथेच दबक्या पावलांचे दुसरे मास्टर बल्लारी पोलीस प्रकट झाले। त्यांनी चोरट्याच्या सपाटून फोडण्याच्या प्लॅनवर थेट खाकीनं फटकारा दिलाय आणि यावेळी अचानक पोलिसांची एंट्री पाहून त्याच्या चोराच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास एटीएमच्या स्क्रीनप्रमाणे ट्रान्झॅक्शन फेल झाला आणि त्याला काय चुकलं हे समजायच्या आधीच पोलिसांनी त्याचा विड्रॉ घेतला। दिवसेंदिवस अनेक चोरींच्या घटना आपण ऐकत असतो, मात्र यावेळी जी चोरी झाली त्यामध्ये चोरट्यांनी पूर्ण दुकान साफ केलंय। नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सिल्वर पान शॉपमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे। चोरांनी दुकानामध्ये असलेल्या सिगारेट, चांदीची लक्ष्मी, गणपतीची मूर्ती, रोख रक्कम, चॉकलेट, लाइटर, परफ्यूम असा एकूण 1 लाखांचा माल लंपास केलाय। या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करतायत।